आम्हाला खरंच आज ज्या पद्धतीने तृप्ती देसाई बोलल्या त्या तृप्ती देसाईच्या बुद्धीची आम्हाला बालबुद्धीची खरंच पिऊ येत आहे। म्हणून आम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी पाळणा हलवून त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे। कारण की शिवसेना पक्षावर बोलत असताना त्यांनी 10 वेळेस तरी विचार केला पाहिजे। कारण की त्या शिवसेना पक्षातल्या कोणत्याही सदस्य नाही, कुठलाही पदाधिकारी नाही, परंतु वारंवार विनाकारण उधार सल्ले देण्याचं काम या तृप्ती देसाई या ठिकाणी करतायत। कारण की तृप्ती देसाईंना मला एवढंच सांगायचं आहे, तृप्ती देसाई ताई, तुम्ही तुमचं झाकून ठेवतात आणि लोकांचं वाकून बघतात, हे बघू नका। तुमच्या खाली किती अंधार आहे ते तुम्ही बघा। कारण की या ठिकाणी तुम्ही जे बोलतायत की नीलमताईवर अनेक वेळा तुम्ही बोलतात, अनेक वेळा बोलत असताना या ठिकाणी प्रसिद्धी मिळवण्याचं काम तुम्ही करत आहात। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती नीलमताई गोरे काय आहेत। त्यांचा जे राजकीय प्रवास आहे, त्यांचा जो सामाजिक प्रवास आहे, ते तुमच्या वयापेक्षाही जास्त आहे आणि तुम्ही त्यांना सल्ले देण्याचं काम करू नका। या ठिकाणी तुम्ही जे सल्ला देण्याचं काम करतात ते सल्ला या पचनी पडत नाही। तुम्हाला एवढंच आम्ही महिला आघाडीच्या वतीने सांगू इच्छितो, यापुढे असे जर तुम्ही उद्गार काढले तर नक्कीच महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तृप्तीताईला एवढंच मला या ठिकाणी आव्हान करायचं की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काम करणारे आजचे उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेबाचा वसा चालवणारे महाराष्ट्रातले एकनाथजी शिंदे साहेब यांना तुम्ही ज्ञान शिकवायचं काम या ठिकाणी करायची गरज नाही। कारण लहानपणीपासून शिवसैनिक म्हणून काम करत आलेले एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांना तळागाळातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या महिलाचं रक्षण कसं करायचं, महिलाला कसा न्याय द्यायचा आहे, हे मुख्यमंत्री असताना साहेबांनी दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री असताना जे कामं केले आणि आज तुम्ही त्यांना काय करावं आणि काय शिकवायची गरज तुम्हाला या ठिकाणी नाही। आत्ताच आमच्या महिला आघाडीने या ठिकाणी तुमच्या नावाचा पाळणा हलवला आहे, तुम्हाला दूध आमच्या महिला आघाडीने या ठिकाणी पाजवलं आहे आणि असं जर सल्ला द्यायचा प्रयत्न वारंवार तुम्ही करत असाल तर आमच्या वाघिणी पुन्हा या ठिकाणी शिवसेनेच्या गप्प बसणार नाहीत। मग खरंच तुम्हाला येऊन दूध पाजवण्याची एवढी ताकद आमच्या महिला आघाडीमध्ये आहे आणि त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातला शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे साहेबाचा सैनिक त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे। म्हणून आपण जास्त ज्ञान तुमचं जे आहे ते तुमच्यापाशीच राहू द्या। ते ज्ञान आमच्या एकनाथ शिंदे साहेबाला शिकवायची गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।